हॅलो हॅलो. चला आपण पाहताय. हॅलो हॅलो. शिरसटवाडी विरुद्ध सय्यदवाडी हा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी जीवन आलेलं आहे. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक जीवन यांच्या माध्यमातून. स्ट्राईकवरती आपण जर पाहिलं ना तर धावा किती मिळाल्या पंच? ऋषी या बॉलवरती 2 धावा. ओके थँक्यू. जगदीश आणि संदीप अशी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक हाताळतोय तो म्हणजे जीवन. दुसरा चेंडू. यावेळी मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल स्क्वेअरला. एके धावेने मात्र धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 3 चेंडू 3 धावा. माफ करा 2 चेंडू 3 धावा. सॉरी. आपण जर पाहिलं तर उन्हाचा तडाखा कुठेतरी मित्रांनो वाढलेला आहे आणि क्रिकेट सावकाश खेळा. गोलंदाजी आपण जर पाहिलं तर कुठेतरी मैदान आपण पाहिलं पहिली स्पर्धा ही टेनिसची 32 वेळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 5 स्टार चषक 2025 आपण पाहतोय. 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. त्यापैकी आपण जर पाहिलं ना सकाळच्या गटामध्ये जर पाहिलं तर माझी करंगली हा संघ सेमीफायनलसाठी पात्र झालेला आहे. तर दुसरा संघ कोणता येणार ते आता मात्र ह्या लढत चालू आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विराज यांच्या माध्यमातून. पहिलं षटक आहे. P1चं षटक कशा पद्धतीने हाताळायचं असतं ना ते मित्रांनो सांगतोय तो, दाखवून देतोय तो, आपला क्लास दाखवतोय. मात्र जगदीश आणि संदीप ही जोडी काय करेल यावेळी मात्र आपण पाहता. दिशा भरकटली. वाईट चेंडू, खराब चेंडू, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या 5च्या घरामध्ये 5 धावा. अतिशय चांगलं आणि सुरेख देखणं आपण पाहिलं ना तर आयोजन 5 स्टार स्पोर्ट मराठेवाडी माझी करंगली अंतर्गत 5 स्टार चषक 2025. आकर्षक ट्रॉफी आपण पाहू शकता. त्याचबरोबर मैदान देखील आपण पाहिलं ना तर अतिशय सुंदर मैदान. चला स्पीडअप घ्या शिरसटवाडी संघ. शशी सर आपल्याला विनंती असेल स्पीडअप घ्यायचं आहे. यावेळी मात्र बॅटची आतली कडा आणि चेंडू जातोय गोषंगी क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरकतंय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. P1चं षटक कशा पद्धतीने हाताळायचं ना ते दाखवून देतोय गोलंदाज विराज. माफ करा जीवन. यावेळी मात्र आपण पाहता हलक्या हाताने फक्त टॅप केला. पुन्हा एकदा गोषांकी क्षेत्रामध्ये. एकेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरकतंय. थेंबे थेंबे तळे साचे. आपण जर पाहिलं तर सय्यदवाडी विपक्ष शिरसटवाडी हा चालूचा सामना आहे. सय्यदवाडी संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले ते म्हणजे शिरसटवाडी या संघाने आणि प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पूल केलाय. आपण पाहिलं ना तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी करतील तत्पूर्वी 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ चांगला. दुहेरी धावेने धावफलक. 1 षटक समाप्त. बिनगडी बाद 9 धावा. चला सूरज आलेला आहे नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्या. शिरसटवाडी संघ आपल्याला विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे. आयोजकांना अजून खूप सामने खेळवायचे आहेत. फायनल खेळवायचे मित्रांनो. अजून सेमीफायनल पण बाकी आहेत. फायनल बाकी आहेत. अजून गटातील देखील सामने बाकी आहेत मित्रांनो. स्पीडअप करा. सहकार्य करायचे आहे तुम्हाला विनंती आहे.
चला शिरसटवाडी संघ सामना चालू ठेवा. सूरज आलेला आहे. आपण पाहताय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न करत असताना मात्र कुठेतरी फंबलिंग. आपण पाहताय जिथे 2 धावा होतात तिथे तिसरी गलत खराब थ्रो म्हणावा लागेल. कुठेतरी हिट करायची होती सूरज यांना मात्र ते 3 रना. 12 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू अतिशय चांगला हाताळलेला मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. पुढील चेंडू यावेळी पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. वळण घेतोय चेंडू. चांगला टप्पा अचूक लाईन अचूक लेन. पुन्हा एकदा आपण पाहताय शरीराचा वेध घेतोय चेंडू. पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या 13च्या घरामध्ये. चला स्पीडअप घ्या दोन्ही संघ. पंचांना देखील विनंती आहे सामना चालू ठेवायचा आहे. यावेळी मात्र फटका जरूर उडवलाय मात्र 30 सेकंडच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पकडलाय झेल. संपलाय संदीप यांचा खेळ. पहिला धक्का पहिला हादरा पहिला गडी हद्दपार तडीपार. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ऋतुराज संदीपची जागा भरून काढण्यासाठी. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. धावत जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला विनंती आहे आपल्याला 4 षटके हाताळण्यासाठी मित्रांनो 20 मिनिटांचा अवधी पुरेसा आहे. आपल्याला विनंती असेल आयोजकांकडून हे बोल आहेत. आपल्याला विनंती असेल 20 मिनिटांमध्ये आपली 4 षटकं समाप्त झाली पाहिजे मित्रांनो. यावेळी मात्र पहिल्याच चेंडूवरती उडवलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. लखनच्या डोक्यावरून दस्तक देत चेंडू जातोय सीमारेषे पार. हालाय पहिल्याच चेंडूवरती इरादे स्पष्ट करतोय तो म्हणजे ऋतुराज. पहिलाच चेंडू सीमारेषे पार. हालाय षटकार 6 धावा. धावसंख्या 19. यावेळी मात्र षटकाराचं प्रत्युत्तर आपण पाहिलं ना तर अतिशय सुंदर दिलं. विकेट OUT आउट. अनिल आलाय नवीन फलंदाज. चला मित्रांनो तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत. 4:18 झालेले आहेत. आपल्याला 4:28 सामना पहिली इनिंग संपवायची मित्रांनो. अमर आलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजे अनिल. चला स्पीडअप घ्या. 10 मिनिटं आहेत मित्रांनो तुमच्याकडे. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला फर्स्ट इनिंग संपवायची आहे मित्रांनो. तुम्हाला विनंती असेल चला सुरुवात होते. तिसरं षटक अमर यांच्या माध्यमातून. चला स्ट्राइक वरती आहे तो म्हणजे जगदीश. चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू वरती आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे मात्र सोडतोय झेल. शेल ड्रॉप झालेला आहे. कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षक म्हणावे लागेल कारण की आपण जर पाहिलं ना तर पकडो कॅचेस हे समीकरण खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. कुठेतरी हा झेल सोडला मात्र जगदीश आपण पाहिलं ना तर आक्रमक फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. येणारे चेंडूच सांगून देतील काय होणार काय घडणार काय बिघडणार. मात्र इथं घडतंय काय बिघडतंय काय तर हा पंचांनी आकाशावरती बोट उंचावलंय. OUT आउट. जगदीशला मात्र माघारी जावं लागतंय.
चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या, दाखल व्हायचं मित्रांनो स्पीडअप मध्ये. हॅलो. चला स्पीडअप घ्या. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल आलेला आहे. याने देखील इरादे स्पष्ट केले. पहिल्या चेंडूवरती आर पार सीमा पार छत्रपतींचा छावा, षटकार मारलाय बाबा. यालेच साधावा. आपण पाहिलं ना तर ऋतुराजने देखील षटकार मारला आणि तो आउट झाला. मात्र आता साहिलाला पहिल्या चेंडूवरती 6 धावा आणि धावफलक 27च्या घरामध्ये. 3 चेंडू 27 धावा. पुढील चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा स्वीप केला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. फक्त 1 धाव. चांगला कमबॅक अमर यांच्या माध्यमातून. चला मात्र गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल मित्रांनो. कुठेतरी 2+1 की 1+D 2+ डिक्लेअर. ओके 3 धावा घ्यायच्या. 2 धावा घ्यायच्या. ओके ठीक आहे. 2 धावा. हां 1 सिंगल आणि डिक्लेअर थ्रोची. ओके चला स्पीडअप घ्या. चार चेंडू बरोबर ना पंच. ओके 4 चेंडू. चला स्पीडअप घ्या. आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण पाहिलं ना तर पुढील सामना शिर्शी विपक्ष आयोजक संघ मराठवाडे असा असेल. 3 षटकांचा सामना. या दोन्ही कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये स्टेजवरती येऊन नाणेफेकीचा कौल करायचा मित्रांनो. यावेळी मात्र पुन्हा एकदा उडवलाय लखन चेंडू खाली. मात्र इथं घडतंय काय. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. अतिशय गच्चाळ क्षेत्ररक्षण आपण पाहिलं ना तर लखन यांच्या माध्यमातून होतंय. कुठेतरी हातामध्ये चेंडू होता मात्र तो ड्रॉप केला. एक जीवनदान मिळालेलं आहे ते म्हणजे एक खतरनाक फलंदाज साहिल याला. पुन्हा एकदा मात्र आपण पाहताय बॅकफुटला जाऊन पंच केला. लखन पुन्हा एकदा चेंडू खाली. घडतंय काय. मात्र पुन्हा एकदा 2 धावा. षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 33 धावा. 3 षटक समाप्त. 33 धावा. चला स्पीडअप करा. ऋषी सर आपल्याला विनंती असेल 5 मिनिटांचा अवधी बाकी आहे. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला एक षटक संपवायचं आहे शिरसटवाडी संघ. अन्यथा आपल्याला कुठेतरी पॅनलाइज केलं जाईल मित्रांनो. 5 मिनिटांमध्ये आपलं षटक संपवायचं आहे. अन्यथा एक सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला खेळाडू ठेवावे लागेल. चला सुरुवात होते. शेवटचं षटक. गोलंदाजीच्या रणवेवरती गोलंदाज आपण पाहिला ना तर नाव त्याचं शशी. शिरसटवाडीचा AB डिव्हिलर्स. चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती धक्का. स्वतःच्या फॉलो थ्रूवरती मात्र माघारी पाठवतोय तो म्हणजे अनिल या फलंदाजाला. काय अफलातून गोलंदाजी करतोय शशी. गणेश नाव आहे मात्र शशी या नावाने प्रसिद्ध असलेले अतिशय चांगली गोलंदाजी करत आहेत.
चला, नयन आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. नयनला मात्र नयनदीप कामगिरी करणं भाग असेल मित्रांनो, कारण की शेवटचे काही चेंडू, मात्र 5 चेंडू बाकी आहेत. शशीचा पुढला चेंडू पुन्हा आपण पाहताय घडतंय काय, पंच वळतायत, नो बॉल, फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढला चेंडू फ्री हिट. ओहो, फ्रीटच्या चेंडूवरती कुठेतरी आपण पाहताय बोल्ड केला, मात्र फ्रीट असल्या कारणाने फलंदाजाला आपण पाहताय चला शशी, आपल्याला विनंती आहे स्पीडअप घ्या. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला अमर आहेत. घडतंय काय, बिघडतंय काय, ओ हो हो, महाराज आहेत तिथे. अरे वा, 4 धावा आहेत चौकाराला. वाईट चेंडू, धावसंख्या 40. पुन्हा एकदा फुलटॉस. एक्केचाळीस धावा, शेवटचा चेंडू. हो हो, यावेळी मात्र समोरच्या दिशेला पुन्हा एकदा, आणि यावेळी घडतंय काय, बिघडतंय काय, गच्चा क्षेत्ररक्षण. ह्या 4 धावा, टार्गेट सेट करणारा चेंडू, धावसंख्या 45, बनवायचे आहेत 46 धावा. चला स्पीडअप घ्या. शिरसडवाडी संघ, शिर्शी संघ या नाणेफेकीचा कौल होईल. शिर्शी विपक्ष 5 स्टार स्पोर्ट मराठेवाडी. पुढील सामना ठीक आहे, माफी असावी. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक. चला पटापट घ्यायचा आहे शशी. षटकातील शेवटचा चेंडू. शशीचा पुढचा चेंडू सामना करतो साहिल,
आणि साहिलने असा उंच असा टोलेला बॉल सर जातोय सीमा रेषा पार आणि षटकार. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली ती 51. विजयासाठी 52 धावाची गरज. आणि यापूर संघाने फिल्डिंग लावून घ्यायचे. संदीप स्पीडअप घ्यायचा आहे आणि पुढच्या मॅचचा टॉस होत आहे. शिर्शी संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. संदीप चला फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. यापूर संघ चला. तसेच शांताराव भाऊ कदम यांचं आगमन होते फाईव्ह स्टार चषकमध्ये. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शंकर टॉर्चला ये. नाना बॉल आहे का? ए शशी चला. मराठवाडी टीमनं बॅटिंग करायचं आहे. तयार राहा आणि सामना जरा स्पीडअप करायचा आहे. 52 टून विन. यस यस. चला 24 बॉलमध्ये 52 धावांची गरज सिरसलवाड या संघाला. तसेच आमचे साथी समालोचक प्रवीण महाराज वंडुसकर आपण यायचं आहे. तसेच शांताराव भाऊ कदम यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हे रोया उठे रोया. चला या ठिकाणी फाईव्ह स्टार चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी मान्यवर आदरणीय प्रकाशजी महिन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. फाईव्ह स्टार चषक 2025 मराठीवाडी गावाचं टेनिस बॉल हंगामामधील पहिलं आयोजन. आणि चला बॅटिंग टीम आपली आपला एक प्लेअर पाठवा, कारण की तुमच्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहेत. शशी शिरसट आपणाला विनंती असेल आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. यानंतर शांतारामजी कदम साहेब सातत्याने 32 शिराला क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व, त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. व्यासपीठावरती आदरणीय शांताराम कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत.
शांतारामजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. यावेळेस पाच समोरच्या दिशेत फटका केलाय, एक धाव तर आली. चांगला स्ट्रोक लगावलाय समोरच्या दिशेत चौकार. त्याचबरोबर रोहित दादा मराठे यांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. या स्पर्धेला चांगलं सहकार्य त्यांचं आम्हाला लाभलेलं आहे आणि त्यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. अर्जुन दादा मराठे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. संदीप आसकट यांनी अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज शशी बाद झालेत. चला बॅटिंग टीम लगेचच या आणि तुमची नावं आमच्यापर्यंत सांगण्यासाठी अमर आलाय. नवीन फलंदाज बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी, परंतु फेकी थोडीशी उशिरा राहिली आणि एक धाव इथे कंप्लीट केली गेली. संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती. नऊ धावा धावफलकावरती. यावेळेस चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. षटकाचे होते सांगता. त्याचबरोबर तुषारदादा मराठे हे देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिलेले आहेत. मराठेवाडी गावाप्रती प्रेम आणि आपल्याच गावची स्पर्धा, या स्पर्धेला ज्यांनी मोलाचं सहकार्य आम्हाला केलेलं आहे त्या सर्वच मान्यवरांचं आपण करूया सहर्षाचं स्वागत. तुषारदादा मराठे यांचा सन्मान आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये करत आहोत. विकास भाऊ कारंडे यांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. गोलंदाजीवरती दुसऱ्या षटकामध्ये संदीप आसकट आलेत, या टीमचे एक प्रमुख खेळाडू. अपा टीम निनाय देवी स्पोर्ट, आपणाला विनंती असेल जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका, कारण की वेळ आपल्याकडे अगोदरच कमी आहे. अजून देखील 4 सामने हे महत्त्वाचे शिल्लक आहेत. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. उंची जास्त, लांबी कमी, एलिव्हेशनची कमतरता. कॅच पकडले, फलंदाज क्रमांक 3 माघारी. लक्ष्मण अमर बाद झालाय. नवीन फलंदाज जीवन मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच 7 बॉलमध्ये आतापर्यंत 3 फलंदाज माघारी परतलेत. नवीन फलंदाज जीवन. नवीन फलंदाज जीवन आलेत. यावेळेस पहा हलक्यात फक्त दिशा देण्याचं काम केले. बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 या आकड्यावरती.
11 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. टीम शिरसटवाडी या संघाची 5 स्टार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. सकाळपासून जर पाहिलं तर एक चांगल्या वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न होते. यावेळेस पहा बॅटचे येणारेज, बॅटची खालची कडा, बॉल विकेट किपर देखील थांबवू शकले नाही. बॉल घोषंकित क्षेत्रामध्ये चाललाय. एक सिंगल आले. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 1 ने वाढले. आता एकेरी दुहेरी धावानं क्रिकेट चालणार नाही. तर या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल तर मात्र तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कारण की सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत आणि या षटकामध्ये देखील तीच स्थिती टीम शिरसटवाडी या टीमची आपल्याला पाहायला मिळते. जीवन यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे फसलाय. आणखी एक निर्धाव चेंडू. यावेळेस खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. चला यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम शिरसी आणि टीम मराठीवाडी या दोन संघामध्ये. नाणेफेक झाली. वाईट बॉलचा इशारा. आणखीन एक खराब लाईनचा चेंडू हाताळला गेला आहे. टीम इदापूर सय्यदवाडी निनाय देवी स्पोर्ट या टीमच्या माध्यमातून. यावेळेस पहा एक धाव आले. पाच बॉलचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस उंची जास्त गाठली, लांबी कुठेतरी कमी पडली आणि फलंदाजी ते बाद झालाय. लक्ष्मण बाद झालाय. चला नवीन बॅट्समन तुम्ही स्पीडअप घ्या. प्रतीक तुम्ही धावत जा मित्रा. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर 14 धावा धावफलकावरती. 52 धावांचं एक मोठं लक्ष. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम शिरसटवाडी कुठेतरी कमी पडतोय. पहा मित्रांनो, टेनिस बॉल हंगाम सुरू झालाय. टेनिस बॉल हंगाम सुरू झाल्यानंतर गत वर्षामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अनेक प्रकारच्या दुर्घटना या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये घडत आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या. अगदी प्रत्येकाने सेफ्टी किट असू द्या, डोळ्यांची काळजी असू द्या, अथवा डिहायड्रेशनचे प्रकार, या प्रकारापासून तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कारण की आयुष्यासह क्रिकेट तुमचा फिटनेस खूप महत्त्वाचा. आणि यावेळेस पहा मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक खेळला होता. नो मॅन्स लँडमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी मात्र 2 धावा यशस्वीरित्या इथे पूर्ण केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 रन. सतरा धावा धावफलकावरती. यावेळेस पहा जीवन यांनी हलक्यातने खेळून काढलाय. 1 धाव तर आली. 18 धावा धावफलकावरती. आणखी एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेस पहा फुलटॉस बॉल समोरच्या दिशेत फटका केलाय. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न, एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने 19 धावा धावफलकावरती. दोन धावा घेतल्या. 21 धावा धावफलकावरती. पाच बॉलचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. एक धाव आले. संघाची धावसंख्या 22. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चौथं षटक. चला टीम शिरसी आणि मराठेवाडी संघ तयार राहायचा. या मॅच नंतर लगेचच आपला सामना या ठिकाणी खेळवला जाईल. 4:47 झालेत. आता आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे, त्यामुळे इथून पुढे तुमच्यासाठी टायमर सेट केला जाईल, याची नोंद घ्या. एका षटकासाठी फक्त 5 मिनिटाचं टायमिंग दिलं जाईल. सकाळी जो आयोजक कमिटीचा वाया गेलेला वेळ यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक धावत आहेत. एक धाव तर घेतली आहे. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला शिरसी संघ तयार राहा. लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. फक्त 2 बॉलचा खेळ बाकी. आपण पाहतोय 5 स्टार स्पोर्ट मराठेवाडी चषक 2025 टेनिस बॉल हंगामामधील पहिली स्पर्धा. पहिल्या गटातून जर पाहिलं तर त्याचबरोबर गोटवलीचे एक क्रिकेट प्रेमी नारायण म्हात्रे मामा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूया आपण सहर्षाचं स्वागत. सामना इथे जिंकलाय टीम शिरसटवाडीच्या अगेन्स्ट टीम सय्यदवाडी या संघाने.